गरमागरम असं आपलं हे बीटाचं सूप तयार झालेलं आहे। तर जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल किंवा हेल्दी जेवायचं असेल तर हे बीटाचं सूप तुम्ही नक्की घरी करून बघा। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण बघूया हे गरमागरम असं हेल्दी बीट सूपची रेसिपी। नमस्कार, मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्यममध्ये खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे। तर अतिशय हेल्दी अशा बीटच्या सूपासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आधी आपण बघून घेऊ। तर इथे आपण घेतलेलं आहे बीट, टमाटे, कांदे, बटाटे, गाजर यांचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर लसूण आणि आलं, तसंच आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून बटर, हा एक चटपट मसाला आहे किंवा चाट मसाला घेऊ शकता, मीठ, जिरे, काळी मिरे आणि जिरेपूड। चला तर मग या झटपट तयार होणाऱ्या बीटच्या सुपाची रेसिपी आपण बघूया। तर सगळ्यात पहिले आपण कुकरमध्ये सगळ्या आपण भाज्या शिजवून घेणार आहोत। तर इथे आपण घेतलेला आहे 1 बीट, त्याचे आपण असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। 2 टोमॅटो आपण मोठ्या आकारात चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर हे 2 कांदे आहेत, ते पण आपण मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत। हा 1 बटाटा आहे, तोही आपण कट करून घेतलेला आहे आणि 1 गाजर आहे, तेही आपण तुकडे करून घेतलेले आहे। त्याचसोबत आपण 4-5 लसणाचे तुकडे टाकलेले आहेत आणि 1 इंचाचं आलं आपण तुकडे करून टाकलेलं आहे। तर आता हे सर्व आधी आपण पाणी टाकून व्यवस्थित कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। तर जवळपास मी इथे अर्धा लिटर पाणी आपण टाकलेलं आहे आणि कुकरमध्ये आपण आता हे जवळपास 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत। तर आता आपल्या इथे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण कुकर बंद करून घेतलेला आहे आणि आपल्या वाफ पण आता निघालेली आहे, थंड झालेला आहे कुकर। तर आपण आता उघडून बघूया। आहा, मस्त सुंदर असा लाल कलर आलेला आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित शिजलेल्या दिसतात। तर आता आपण हे सगळं मिश्रण जे आहे हे एकतर मिक्सर मधनं काढून घेऊया, नाही तर तुमच्याकडे हे जर ब्लेंडर असेल तर या ब्लेंडरच्या मदतीने आपण ते व्यवस्थित फिरवून घेणार आहोत। तर व्यवस्थित आपल्याला छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। खूप इझिली लवकर हे मिक्सर मधनं पण निघतं आणि त्याची छान पेस्ट ही होते। तर आपण हे बघू शकता, आपण हे ब्लेंडर मधनं आता काढून घेतलेलं आहे। तर स्ट्रेनरच्या मदतीने आता आपण हे गाळून घेणार आहोत। हे ऑप्शनल आहे, तुम्ही गाळलं नाही आणि तुम्हाला हे असंच प्यायचं असेल तरी तुम्ही पिऊ शकता, कारण आपण हे हेल्दी ऑप्शन बघतोय तर याच्यामध्ये जास्तीत जास्त फायबर्स असतात, खूप साऱ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आपल्याला फायबर्स मिळणार आहेत। तर तुम्ही गाळलं नाही तरी चालू शकतं, पण आपण लहान मुलांनाही आवडेल अशा हिशोबाने हे आता आपण हे गाळून घेतो आहे। तर मी पूर्ण सगळं आता हे गाळून घेणार आहे। तर आपण बघू शकतो, आपण हे स्ट्रेनरमधनं काढून घेतलेलं आहे, गाळून घेतलेलं आहे आणि त्यासोबत आपल्याला हे वरचा चोथा उरलेला आहे। हा मोस्टली आपलं जे टोमॅटोचे सालं आहेत किंवा त्याच्या ज्या बिया आहेत त्या याच्यामध्ये आहेत किंवा जे बीटाचं त्याचा थोडासा जो चोथा राहतो तो याच्यामध्ये आहे। तर हे आपण फेकून न देता याचा उपयोग आपण जेव्हा पराठे बनवतो, पोळ्या बनवतो त्यामध्ये टाकायचा। अतिशय सुंदर आणि चविष्ट असे पराठे याच्यापासून बनतात। तर तुम्ही नाही काढलं सूप बनवताना तरी चालेल आणि काढलं तर याचा उपयोग तुम्ही नक्की पराठे बनवण्यासाठी करा। तर आता आपलं हे तयार झालेलं आहे। तर आपण आता याला छान फोडणी देऊन घेऊया। तर इथे आपण एक पॅन गरम करून घेतलेला आहे, यामध्ये आपण हे 1 टीस्पून आपण बटर टाकून घेऊया। बटर व्यवस्थित मेल्ट झालं की यामध्ये आपण अतिशय थोडंसं 1 पाव चमचा जिरे टाकणार आहोत। हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। जिरं आपलं व्यवस्थित परतलं गेलंय, त्याच्यामध्येच आता आपण हे आपलं बीट जे आहे सूप आपण सगळं टाकून घेणार आहोत। तर आता आपल्याला याला छान उकळी द्यायची आहे।
याच्यामध्येच आपण चवीनुसार आता मीठ टाकून घेऊ. तर इथे मी जवळपास 1.5 चमचा मी मीठ टाकणार आहे. तसंच आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा हे काळे मिरे क्रश केलेले आहेत आणि अर्धा चमचा आपलं जिरेपूड आहे ती आपण टाकून घेणार आहोत. तर या काळ्या मिऱ्याची चव ना खूप छान येते या सुपाला. तर आपण याच्यामध्ये 1 चमचा हा चाट मसाला टाकून घेणार आहोत किंवा चटपट मसाला टाकून घेणार आहोत. तर याची रेसिपी, या चटपट मसाल्याची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा मी याची रेसिपी टाकेल तेव्हा सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अतिशय चटपट असा हा मसाला तयार होतो आणि आपण सूपसाठी किंवा वेगवेगळे चाट पदार्थ आहेत, आपले स्ट्रीट फूड्स आहेत, तेव्हा आपण हे नक्कीच वापरू शकतो. तर खूप छान चव येते त्याची. तर हे पण तुम्ही नक्की वापरून बघा. जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही 1 टीस्पून साखर पण टाकून घेऊ शकता, कारण याच्यामध्ये एक टमॅटोचा ना एक टँगी अशी चव असते, ती थोडीशी कमी करण्यासाठी किंवा सगळ्या टेस्ट आपली सगळ्या बॅलन्स करण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 चमचाच आपण फक्त साखर टाकलेली आहे. ती पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका. कन्सिस्टन्सी बघायची आहे, जर आपल्याला गरज असेल त्याच्यामध्ये आपण पाणी अजून टाकून घेणार आहोत. जवळपास मी अजून एक अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता आपल्याला 2-4 मिनिटं याला व्यवस्थित उकळी आणून द्यायची आहे. तर आपलं हे छान हेल्दी असं आपलं बीटचं सूप हे तयार झालेलं आहे. हे स्पेशली जे डाएट करणार आहेत किंवा वेट लॉससाठी हे सूप मोस्टली प्रेफर केलं जातं, कारण अतिशय कमी याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा जरी बटर टाकलं किंवा तुपाचा उपयोग केला फोडणी देण्यासाठी तरीही काहीही फरक पडत नाही आणि अतिशय हेल्दी आहे. कारण बीट आणि गाजर हे ऍक्च्युली ना खूप चांगलं असतं. एक तर रक्त वाढण्यासाठी याचा उपयोग होतो, त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपण अँटीऑक्सिडंट्स आहेत, खूप सारे विटॅमिन्स आहेत. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच हे अतिशय टेस्टी, चटपटीत, झटपट तयार होणारं आणि एकदम पौष्टिक असं सूप आहे. तर यावेळेस नक्की तुम्ही हे सूप या प्रकारे बनवून बघा. तर असे आपले हे गरमागरम असं हेल्दी बीटाचं सूप हे तयार झालंय. आपण सर्व करून घेऊया. मस्त गरमागरम खिचडी असेल, पापड आणि हे सूप अतिशय टेस्टी लागतं. तर या पद्धतीने तुम्ही देखील हे सूप नक्की घरी बनवून बघा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा पौष्टिक अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत असेच मस्त खात रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.